नितीन गडकरींच्या विजयाच्या हॅट्रिकवर विकास ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। निवडणूक म्हटली की हारजीत ही होणारच। मी लौकिक करताना पराभूत झालो असलो तरी कमी कालावधी असताना माझ्यासह पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने केलेला प्रचार, जनतेने दिलेला प्रतिसाद आणि गडकरींचं 2019च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत कमी झालेलं मताधिक्य यातच मी माझा विजय झाला असे मानतो, अशा शब्दात विकास ठाकरे यांनी निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया दिली। कसं आहे, माझा पराभव झाला असता 2 उमेदवारांमधनं एक पराभव आणि विजयी होणारच आहे। परंतु ज्या पद्धतीनं पहिले शहरात वातावरण होतं निवडणुकीच्या पहिले की गडकरी साहेबांच्या विरोधात कोणी लढायला तयार नाही आहे, गडकरी साहेब 5 लाखांनी निवडून येणार आहे आणि त्यांच्यासुद्धा काही, तर मला वाटतं की या परिस्थितीमध्ये पक्षाने मला 15 दिवसात लढण्याचं सांगितलं। मी लढाई लढलो आणि त्यांचं जे मागचं 2,018चं मताधिक्य होतं ते 137वर आणलं। त्यांना जे वाटत होतं की माझ्या कामामुळे लोकांनी मला 5 लाखांनी निवडून द्यावं, ते नाही झालं। तर मला वाटतं की याच्यात माझा विजय आहे। ते तर विजयी झाले आहे, लोकसभेत ते जाणार आहे, हे मला मान्य आहे। मी हारलो आहे, परंतु माझा विजय त्यांच्या 10 वर्षाच्या कामाला नागपूर शहरातल्या जनतेने ज्या पद्धतीने प्रतिसाद द्यायचा होता तो नाही दिला आणि माझं मताधिक्य वाढवलं, याच्यात माझा विजय आहे। तर विदर्भासह राज्यात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयामुळे आपण आनंदी आहोत। येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्ष जोरदार मुसंडी मारून विधानसभा नक्कीच काबीज करेल, असा विश्वास विकास ठाकरे यांनी व्यक्त केलाय। तर एका बॅनरवर नाना पटोले यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे। हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली। आता कसं आहे, महाविकास आघाडी सोबत लढली, कोणाच्या जागा जास्ती येतात त्याच्यावर हे सगळं आहे, पण तो सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस आघाडीवर आहे आणि विधानसभेतही ती आघाडीवर राहील आणि जे काही समोर व्हायचं ते काँग्रेसचंच होईल। आता ह्या कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, कार्यकर्त्याला वाटते की आपला नेता गावभर फिरतो, आपल्या घरी जात नाही, पार्टीसाठी दर फिरत राहतो आणि त्यांनी यश मिळवून दिलं तर त्याचा काहीतरी त्याला सन्मान मिळाला पाहिजे, म्हणून कार्यकर्ते असे बॅनर लावत असतात।